हाय, हॅलो सर्वांना माझा नमस्कार आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळी म्हटलं की कलरचा आणि व्हाईट हा शर्ट पाहिजेच होता. तर शाळेत घालून अक्षी छान तयार झालेली आणि त्यानंतर मग मी बाकीची कामं आवरायला घेतलेली. तर सकाळी सकाळी छान असं उंबरपूजन सकाळीच करून घेतलेलं, कारण मग दुपारी बऱ्याचशी धावपळही होते आणि कामाचाही लोड वाढतो. म्हणून मग म्हटलं सकाळी छान असं उंबरापूजन करून घेतलं की मग सकाळपासून जे घरात येणं जाणं वावरणं होतं ना, तर ते एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. तर सकाळची सगळी कामं आवरून घेतली, अक्षूला आणायला गेली. तर तिथेही त्यांचं होळी खेळायचा कार्यक्रम हा चालूच होता आणि मुलांना, लहान मुलं या गोष्टींमध्ये खूप एक्सायटेड असतात. तर शाळेतून आले तर बऱ्याच मागच्या वर्षीचंच म्हणजे माझे बलून मी आणून ठेवलेले होते. तर मागच्या वर्षी मी एक पॅकेट आणलं होतं. तर साधारण 550 त्याच्यामध्ये बलून्स होते. तर मुलाला म्हटले की उद्याची तयारी आजच करून ठेवूया, वेळ आहे. तर दुपारी बसल्या मग त्यांचे कामं काही ना काहीतरी खटाटोप चालू होतात. तर सगळे बलून्स असे छान असे बकेटमध्ये भरून ठेवले. बकेटमध्ये पाणी टाकलं आणि अक्षूसाठी पाहिजे होती ती पिचकारी. बऱ्याच दिवसापासून तिला पिचकारीचं वेड लागलेलं होतं. तर पिचकारी आणून ठेवलेली होती, फक्त ती वापरायला काढलेली नव्हती. तर फायनली आजच्या दिवशी ती काढायला लागली आणि मग दुपार झाली आणि सोमवार म्हटलं आणि पौर्णिमेचाही उपवास होता. सत्यनारायण पूजा करायची होती. तर सगळा उपवासाची धावपळ आणि स्वयंपाकाची लगबग चालू होती. तर एकीकडे म्हटलं चला 3-3:30 वाजलेले होते. तर म्हटलं एकीकडे पुरणाची डाळ आपण शिजायला तर टाकून देऊया. तर थोडीशी मी हळद आणि थोडंसं किंचितसं मीठ घातलं, म्हणजे मिठामुळे लवकर शिजते आणि हळदीमुळे कलर हा सुंदर छान येतो. तर एकीकडे कुकर लावलेला. तर अक्षू काही ना काही मध्ये करत असते. तर म्हणे मी मसाला तयार करते, तर तिचंही एकीकडे चालू होतं. तर बराच वेळ झाला की म्हटलं साबुदाणा भिजत घातलेला आहे, तो असा वेस्ट जाण्यापेक्षा थोडीशी खिचडी बनवते आणि मुलांनाही खिचडी आवडते. तर बटाटा घातला आणि थोडंसं मग दही जर तोंडी लावायला असलं तर मग खिचडी खायला थोडंसं बरं वाटतं. नाही तर सुकं खायला बिना दह्याची खिचडी खायला तर मला तर खरंच म्हणजे मुळीच आवडत नाही. पण दही असेल तर टेस्ट अतिप्रतिम आणि अजून रुचकर ही टेस्ट लागते. तर दही आणि खिचडीचा बेत अक्षूने केलेला. तर छान अशी थोडीशी साखर घातलेली आणि दही म्हणजे घरीच बनवलेलं. तर छान खिचडी वगैरे बनवून झालेली. तर एकीकडे म्हटलं मसाल्यासाठी छान असा कांदा आणि खोबरं थोडंसं भाजून लोखंडाच्या तव्यावरतीच ठेवलेलं. तर एकीकडे मुलांचे बलून छान असे त्यांनी अर्धा बकेट हे भरून ठेवलेले आणि त्यांनाही बलून भरायचा खूप कंटाळा आला, कारण त्याला भरपूर वेळ लागत होता, त्याला गाठी मारायच्या होत्या. तर एवढे सगळे एक बकेट त्यांनी तयार केलेले आणि दुसरे बकेटमध्ये त्यांनी एक्स्ट्राचं सामान हे भरून ठेवलेलं होतं की उद्या काय काय घेऊन जायचं होतं. तर किचनमध्ये माझी धावपळ चालू होती. तर एकीकडे छान असा चिमण्यांचा चिवचिवाट चालू होता. तर बरणीमध्ये तांदूळ आजच भरून ठेवलेले होते. तर छान त्यांचंही साधारण 3 ते 4 शिट्यांमध्ये छान अशी आपली हरभऱ्याची डाळ शिजली जाते आणि थोडंसं पाणी हे जास्तच ठेवायचं, म्हणजे मग जेव्हा आपण आमटी, ज्याला की आपण सार म्हणतो ना, तर त्यामध्ये जर हे पाणी टाकलं तर चव अजून छान येते आणि मग डाळ टाकायची एवढी गरज पडत नाही. पाणी जरी असलं तरी साराला छान चव येते. तर इथे छान सगळी डाळ वगैरे मी चाळणीमध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये गूळ प्लस साखर असं दोन्ही मिक्स वस्तू करून थोडासा गोडपणाही यायला पाहिजे म्हणून मग मी साखर घातलेली. तर एकीकडे पुरणही दळून घ्यायचं होतं आणि एकीकडे सारालाही छान अशी फोडणी दिली होती. तर एकीकडे लगेच असं साईड बाय साईड छान असं भातही लावायची तयारी चालू होती आणि छान असं पीठ भिजवून ठेवलेलं. तर पीठ भिजवून ठेवलं ना, तर त्यावेळेस मी थोडंसं किंचितसं त्याच्यात मैदा घातलेला होता. जर तुम्ही आपण म्हणतो ना की कपड्याने जर किंवा सुती कपड्याने किंवा एखाद्या ब्लाऊजच्या पीसने छान असं जर गाळून घेतलं तर मैदाही टाकायची गरज नाही पडत आणि
पोळी जराही पुरणाची ही फुटत नाही, तर खूप सुंदर पोळी होते. तर जर तुम्हाला घाई गडबड असेल तर अशा वेळेस मग तुम्ही थोडासा मैदा जरी घातला तरी ही पुरणपोळी खूप सुंदर होते. तर आज सत्यनारायण पूजाही करायची होती कारण पौर्णिमा होती. तर बऱ्याच जणांना प्रश्न होता की सत्यनारायण पूजा ही कधी करावी. तर सत्यनारायण पूजा ही ज्या दिवशी पौर्णिमा लागणार होती त्याच दिवशी करायचा होता. तर सगळा गोडधोडाचा हा आजचा सगळा स्वयंपाक होता. तर थोडासा शिऱ्याचा प्रसाद पाहिजेच असतो सत्यनारायण पूजेला आणि मुलांनाही खूप आवडतो. तर थोडासा वाटीभर मी इथे छान असा दुधामध्ये शिरा बनवलेला. तर सत्यनारायण पूजेचा जो काही आपण प्रसाद बनवतो शिऱ्याचा, तो एवढा छान रुचकर टेस्टी आणि चवदार बनतो. आणि विशेष म्हणजे हा जो काही आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो तो फक्त घरातल्याच व्यक्तींनी घ्यायचा असतो, तो इतर व्यक्तींना द्यायचा नाही. पण हा कोणता प्रसाद आहे जो की आपण पौर्णिमेला किंवा रविवारच्या दिवशी आपण घरातल्या घरात सत्यनारायण पूजा करतो त्यावेळेस या गोष्टी करायच्या असतात. तर एकीकडे चहाही छान ठेवलेला आणि माझंही काम चालू होतं, धावपळ चालू होती. तर आधीला म्हटलं तू थोडीशी तयारी करून ठेव. तर त्यांनी छान असं घरामध्ये छान असं नागवेलीचं मी वेल लावलेला आहे. तर त्याच्याच त्याने ते पानं वगैरे तोडून छान अशी पूजेची मांडणी साधी सिंपल त्याने करून ठेवलेली. तर प्रदोष काळात साधारण 6:30च्या पुढे मी सत्यनारायण पूजेची कथाही वाचन केलं आणि साधारण मला पाऊण तास लागलेला. त्यामध्ये 5 अध्याय आहे आणि स्वयंपाकाची नैवेद्याची मी सगळी पहिलीच तयारी करून ठेवलेली होती कारण मला त्यानंतर मग लगेच होळी पेटवण्यासाठीही आम्हाला जायचं होतं. तर सत्यनारायण पूजा केली, नैवेद्य ठेवला आणि मग नंतर आम्ही छान असं तयार होऊन मग अक्षूही रेडी झालेली होती आणि पिचकारी घेऊन निघालेली होती कारण खाली गेलं की मग होळी हे सगळेजण खेळतात. तर खूप गर्दी असते संध्याकाळच्या वेळेस.